कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याची माहिती सध्या समोर येतेय। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। काय नेमकं झालंय सुनावणीमध्ये? खरतर माणिकराव कोकाटे यांना मोठा हा दिलासा म्हणावा लागेल। नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील देखील केलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना याबाबतचं जे सुनावणी आहे ती पार पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांना याबाबतचा मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या शिक्षेला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे। तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी राहणार की जाणार अशा स्वरूपाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांचे वकील ॲडव्होकेट भिडे बोलताय, आपण थेट जाऊ। थोडंसं थांबवतोय, वकील बोलताय। स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता दोन ऑर्डर्स झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षाच स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सर, आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले होते, काय सबमिशन करण्यात आलं होतं, त्या आधारावर हा निर्णय दिला? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। याचिका दाखल झाल्या होत्या, हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं, नेमकं काय झालं? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केलेला आहे। झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स, म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे। तर त्या अपीलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली नाही। सर, आमदार अपात्रतेबाबत देखील झालं तर आता काय होईल? आमदार अपात्रतेवर काय निर्णय होईल? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही। परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेला आहे, कन्व्हिक्शन इज स्टेड, त्यामुळे कलम 8(3) जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी। सर, आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणत आहे, केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत नाही, हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे। आणि सर, दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर आता त्यांना त्याचा अधिकार आहे, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही। शिंदे यांच्या वकिलांनी एक युक्तिवाद कोर्टामध्ये केला होता, त्यामध्ये ते असं म्हणतात की स्थानिक मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती, त्याच्यावर त्यांना स्टँड वर्क करावं असं म्हटलेलं होतं, त्यावर नेमकं कोर्ट काय म्हणतोय? नाही, आता
खालच्या कन्व्हिक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेच मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही. आता ही केस नाशिकमध्येच चालेल की कशा पद्धतीने अपील नाशिकमध्येच चालेल. जिल्हा न्यायालयामध्येच चालेल? धन्यवाद. हिंदीमध्ये फार चांगलं नाही. सरकार के मंत्री माणिकराव कोकाटे इनके खिलाफ याचिका दाखिल की गई थी, आज डिसीजन हुआ है, क्या एडवोकेट माणिकराव कोकाटे इन्होंने जो अपील दाखिल किया है वो अपील में मेहरबान सेशंस कोर्ट ने ट्रायल कोर्ट का जो कन्विक्शन था उसको स्टे दिया है. तो आगे क्या होगा सर? उनके खिलाफ 3 याचिका आई थी, उसके बारे में क्या डिसीजन? नहीं, दोनों याचिका रिजेक्ट कोर्ट ने और एक अपील दाखिल हुआ है कि फॉर एनहांसमेंट ऑफ सेंटेंस. दैट अपील इज येट टू बी हर्ड, दैट येट टू बी एडमिटेड. इट इज नॉट एडमिटेड येट. फिलहाल तो नहीं लगता मुझे. थैंक यू. माणिकराव कोकाटेंचे वकील माध्यमांशी संवाद साधत होते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर 20 वर्षांपूर्वी सदनिका लाटल्याचा आरोप होता आणि त्याच संदर्भातील केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्याला आता स्थगिती देण्यात आली आहे.